दोघं नाही, मग राहिलं कोण होतं? सॉरी म्हणजे स्वानंदी, घाई गडबडीत तू टाकून दिल्यास का? नाही अगं, पण तूच सगळ्यांना गोळ्या बंद करा आणि घरगुती उपाय करा असंच सांगत असतेस ना. मग स्वानंदी, अशी न विचारता दुसऱ्यांची औषधं टाकू नयेत ग. अहो पण मी नाही, मला माहिती आहे तुझे तुझे काही विचार आहेत, तुला सगळ्यांनी हेल्दी लाईफस्टाईल जगावंसं वाटतं, पण दिस इज नॉट द वे. ही पद्धत नाही. अरे ह्या वर्षानुवर्षाच्या सवयी असतात, ह्या अशा एका झटक्यात नाही बदलता येत. आज वेळच्या वेळी माझ्या बाळाला औषध मिळाली असती तर हा सगळा त्रास वाचला असता त्याचा. काकू, एकतर मी त्यांच्या गोळ्या टाकलेल्याच नाहीये. ओके, तू नसशील टाकल्या, मग स्टाफ पैकी कोणी टाकल्या असतील. बोलव सगळ्यांना. नारायण, सरिता. नाही, एक मिनिट. स्टाफला दोष द्यायची काहीच गरज नाहीये. त्यातलं तर कोणीच असं काही करणार नाही. एक मिनिट. स्टाफला कशाला दोष देत आहे? स्वानंदी मॅडम प्लीज, आणि तुम्ही असं न विचारता एकदम करत जाऊ नका. हो, मला मान्य आहे, मी तुम्हाला म्हणत असते गोळ्या बंद करा, पण म्हणून मी हे असं तेच, हे असं एकदम अचानक एका क्षणात गोळ्या नाही बंद करतायत. मला माहिती आहे मला तुमच्यासारख्या चांगल्या सवयी नाही आहेत, पण आता हीच माझी लाईफस्टाईल आहे. मनात आलं म्हणून तूप खाल्लं आणि रूप आलं, असं होत नाही स्वानंदी मॅडम. जाऊ दे, मला ना आता अजिबात एनर्जी नाही याच्यावरती बोलायची. नको तू त्रास. मी फ्रेश होतो आणि ऑफिसला जातो. आजी, खूप महत्वाची मीटिंग. मी जातो, तयार होतो. आरामात दादा. नॉट डन. नाही प्लीज, परत असं करू नको. चला पी. विचारा किती त्रास होतोय त्याला. आजी ऐका ना, मी नाही फेकली अहो त्यांची औषधं, खरंच नाही फेकली. अगं माहिती मला, तू असं कधी करणार नाहीस, पण मग यांच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाहीये ना. कधी कधी सांगू का, असं माझ्या मनात येतं ग, की माझ्याच घरातले लोक माझ्या पिंट्याच्या आणि तुझ्या वाईटावर तर नाही आहेत ना.